एवढ्या मस्त मस्त गोष्टी टाकलेल्या आहेत आपण. चीज आहे, गार्लिक आहे, हर्ब्स आहेत, चिली फ्लेक्स आहेत, चिली पावडर आहे, मस्टर्ड आहे. वा, हे टाकल्यानंतर याला थोडंसं दाबून घेतोय मी. याला अशा प्रकारे फोल्ड दिलेले आहेत आणि आणखीन एक फोल्ड. दोन भाग करतोय. याला आता लाटून घेतोय. हे बघा कसं आहे की चीज ट्विस्ट करताना ना, जेव्हा आपण करतो चीज स्ट्रॉज, तेव्हा ते एक लाटल्यानंतर, पेस्ट्री लाटल्यानंतर त्याच्यावरती चीज टाकतात आणि त्याला कापून त्याला असं ट्विस्ट करतात. पण प्रॉब्लेम काय होतो की चीज बाहेर येतं त्याने करता करता. बऱ्याच वेळा चीज बाहेर येतं. तर हे आत गेल्यामुळे, चीज आत गेल्यामुळे ते व्यवस्थित राहतं पण, आणि आतपर्यंत चव लागते त्याची छान. वा, मस्टर्ड पण आपण यात टाकलेलं आहे. मस्त लागणार आहे ते पण. इथे एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सिल्वर फॉईल लावलेलं आहे आणि खाली थोडं बटर लावून घेतलेलं आहे. त्याला हलक्या हाताने जरा फोल्ड करून घेतोय. त्याला असं फोल्ड करायचं आहे. बस उरलेले मी जरा पुढच्या बॅचमध्ये करतो, कारण जागाच नाही आहे. मंडळी, याला आपल्याला 15 ते 20 मिनटं बेक करायचं आहे. 160 ते 180 डिग्रीजवर. याला छान तांबूस रंग आला की काढायचं आहे. क्रिस्पी झाल्या पाहिजेत एकदम. मी याला बेक करून घेतो आणि बोलमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चीज गार्लिक ट्विस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं चीज, मैदा, दूध, बेकिंग पावडर, बटर, चिरलेला लसूण, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, लाल तिखट, मस्टर्ड पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये 40 ग्रॅम थंड बटर घालून सर्व एकजीव करून घ्यावं. त्यानंतर बेकिंग पावडर, मीठ, किसलेलं चीज आणि 4 ते 5 चमचे दूध घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पिठाची पोळी लाटून त्याला बटर लावून घ्यावं. त्यानंतर चिरलेला लसूण, चीज, मस्टर्ड पेस्ट, मिक्स हर्ब्स, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स आणि लाल तिखट घालून पोळी दोन्ही बाजूनी बंद करून कापून घ्यावी. कापल्यानंतर गोळे पुन्हा लाटून त्याच्या पट्ट्या कापून बटर लावलेल्या ट्रे मध्ये ठेवून त्या ट्विस्ट करून घ्याव्यात. 150 ते 180 डिग्रीला अंदाजे 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. अर्थात ती दुधाची रेसिपी पण आहे, याच्यात आपण कस्टर्ड वापरतोय. आणि आता आपल्याला एक काम करायचं आहे, जो आपला हायलाईट आहे आपल्या ज्या रेसिपीमधला, ती म्हणजे टॉफीचा जो फ्लेवर आहे. तर टॉफी सॉस करायचा आहे आपल्याला, कॅरमल सॉस करायचा आहे. आणि तो करण्यासाठी आपण, आणि याच्यामध्ये आपण टाकतोय साखर. साधारणपणे अर्धी वाटी साखर मी याच्यात टाकलेली आहे. 1 चमचा पाणी टाकतोय याच्यात. हे साधारणपणे 12-15 ब्रेडचे तुकडे प्रत्येक बोलमध्ये टाकतोय. कॅरमेलचा जो रंग आहे हा आता यायला लागलाय छान. याच्यामध्ये जाणार आहे 1.5 चमचा बटर. गॅस बंद केलेला आहे मी. आणि याच्यात जाणार आहे थोडं क्रीम. मस्त सॉस तयार झाला आहे आपला आणि रंगही भारी आलेला आहे. आता मी एक काम करणार आहे. सगळ्यात आधी हा एका वाटीमध्ये काढून आपण त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत. एक हे जे 2 ते 3 मोठे चमचे याच्यात घेतोय. याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. आता मी काय करतोय, जे ब्रेड
घेतले आपण, ब्रेड तळून घेतलेले आहेत आपण, हे मी या पाण्यामध्ये सोक करणार आहे. म्हणजे जसं शुगर सिरप असतं तसं मी हा कॅरमलचा सिरप तयार करून घेतलेला आहे. या ब्रेड म्हणजे हा सिरप या ब्रेडवर ओतणार आहे, म्हणजे आतपर्यंत पूर्ण टॉफीचा फ्लेवर आपल्याला लागेल. आणि हा सिरप जेव्हा ब्रेड शोषून घेईल त्याच्यानंतर ती सॉफ्ट पण होईल आणि फुलेल पण. बस. आता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याला एक 5 मिनटं ठेवायचं आहे. म्हणजे काय की हे सगळं जो सिरप आहे हा ब्रेडमध्ये शोषला गेला पाहिजे. आता बघा पूर्ण सिरप शोषून घेतलेला आहे ब्रेडनी व्यवस्थित. आणि आता कस्टर्ड टाकायला हरकत नाही. याच्यामध्ये 2 मुख्य फ्लेवरिंग्स आहे. एक तर तो कॅरमल टॉफी सॉस जो केला आहे आपण तो, आणि त्याचबरोबर वेलचीची जी पूड टाकली आपण कस्टर्डमध्ये त्याच्यामुळे मस्त लागेल. दोघांचं कॉम्बिनेशन छान होईल. टॉफी आणि कार्डेमम याची फ्लेवर आहे याचा. आता मी एक काम करणार आहे, ज्या 4 जे बोल्स आहेत आपले हे मी फ्रीजमध्ये ठेवतोय सेट करायला. साधारणपणे याला 2 तास ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे हे सगळं व्यवस्थित सेट होईल. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती गार्निश करायचं आहे. आपलं जे टॉफी मूज आहे मला असं वाटतं आता ते सेट झालं असेल, ते काढून घेऊया. व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता मी 2 गोष्टी करणार आहे. एक तर हे जे क्रीम आहे ते एका पायपिंग बॅगमध्ये घेतोय, आणि हा जो सॉस आहे हा पण आपण एका प्लास्टिकच्या पायपिंग बॅगमध्ये घेऊया. व्हिप क्रीमचं पायपिंग केलेलं आहे. वाह, रंग मस्त दिसत आहेत. आणि साखरेच्या ज्या गोळ्या आहेत कलट त्या सेंटरमध्ये टाकतोय. तयार आहे आपलं मस्त टेम्पटिंग टॉफी आणि ब्रेड पुडिंग. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. टॉफी ब्रेड पुडिंगसाठी लागणारे साहित्य: दूध, ब्रेड, व्हीप क्रीम, साखर, कस्टर्ड पावडर, फ्रेश क्रीम, वेलची पूड, बटर आणि सजावटीसाठी रंगीत गोळ्या. कृती: प्रथम ब्रेडचे बारीक तुकडे कापून घ्यावेत. एका बाजूला 2 वाटी दूध गरम करून त्यामध्ये साखर घालावी. एका बाउलमध्ये 1.5 चमचे कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये दूध घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. कढईत तेल गरम करून ब्रेडचे तुकडे तळून घ्यावेत. गरम दुधात वेलची पूड आणि कस्टर्ड पेस्ट घालून मिसळून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये अर्धी वाटी साखर आणि 1 चमचा पाणी घालून त्याचं कॅरेमल तयार करून घ्यावं. कॅरेमल मध्ये 1.5 चमचा बटर आणि फ्रेश क्रीम घालून ते मिश्रण एका बाउल मध्ये काढून थोडं पाणी घालावं. एका सर्व्हिंग बाउल मध्ये ब्रेडचे तुकडे ठेवून त्यावर टॉफी सिरप आणि कस्टर्ड घालून तयार मिश्रण 2 तास फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं. एका पायपिंग बॅग मध्ये व्हीप क्रीम आणि दुसऱ्या पायपिंग बॅग मध्ये तयार कॅरेमल सॉस भरून घ्यावा. सेट झालेल्या मिश्रणावर कॅरेमल सॉस, व्हीप क्रीम आणि रंगीत गोळ्यांची सजावट करून डिश सर्व्ह करावी. नाव आहे ह्या पेरूच्या वड्या आहेत. काय या पदार्थाचं नाव आहे? याचं नाव आहे केसर भात.